म्हणजे त्यांना धाकच राहिलेलं नाही, एवढी त्यांच्यात मगरुरी आलेली, एवढा मी पण आलेला आहे। एक लक्षात घ्या, शिर्डी शहरामध्ये रिक्षा स्टँड आहे, त्या ठिकाणी आमच्या सारख्या नेत्यांचे बोर्ड लावलेले आहेत, माझा सुद्धा फोटो 2 ठिकाणी स्टँडवर लावलेला आहे। पण सगळेच लोक नालायक असतात, खराब असतात असं नाही। ते जे काय लोक भाडेकरू म्हणून राहतात त्यांचे सगळे डिटेल्स घेऊन ची सखोल चौकशी करून कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। एवढ्या महिन्याभराच्या आत शिर्डी शहरात तुम्हाला पुरा साफसफाई केली, त्या लेबरची रूम तोडली, त्या ठिकाणी 6,000 रुपयाचा ऐवज 4-5 मोबाईल चोरून ते नेले त्याच दिवशी। दोनदा तो हद्दपार झालेला आहे, 1.5 वर्ष त्यांनी जेल भोगलेली आहे। आता याच्यात लोक म्हणतील की कुठं श्रीमंताच्या रिक्षा आहे, साडे गरीबाच्या आहे। आमचं काही म्हणणं नाही, गरीब पण आमचेच आहेत, सर्व समाजाला आम्ही बरोबर घेऊन चालतो। पण काय, शिर्डीत 2-3 दिवसांपूर्वी रुग्णालय उपचारासाठी आलेल्या बीड येथील एका वृद्धाला मारहाण करत त्याचे पैसे लुबाडल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनानं तात्काळ कारवाई करत सदर घटनेतील आरोपींना जेरबंद केले। यानंतर उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांनी पत्रकार परिषद घेत शिर्डी नगर परिषद पोलीस स्टेशन यांच्या वतीनं संबंधित आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगत या आरोपींची घरे अनधिकृत असल्यास त्यांची घरे थेट जेसीबीनं पाडण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय। त्याचप्रमाणे यापुढील काळ शहरातील प्रत्येक घर मालकांना आपल्याकडे रहिवास करणाऱ्या भाडेकरूंची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनला तसेच नगर परिषदेला देणं बंधनकारक असून अचानक कॉम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगार प्रवृत्तीला हद्दपार करण्याची मोहीम राबविण्यात येणार असल्याचं उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांनी सांगितले। तसेच आगामी 1 महिन्यात संपूर्ण शहर स्वच्छ करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। यावेळी पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके, नगरसेवक नंदूभाऊ गोंदकर, नगरसेवक नितीन कोते, किरण कोते, वसंत गोंदकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते। गेल्या 3-4 दिवसापूर्वी जी घटना घडली आहे, जे वयोवृद्ध इसम होते ते बीड जिल्ह्यातनं या ठिकाणी औषध उपचारासाठी साईबाबा संस्थांच्या हॉस्पिटलला आले होते। तर रात्रीच्या वेळी त्यांना साई आश्रमला सोडतो म्हणून असं सांगून त्या रिक्षावाल्यांनी त्यांना निर्जन ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी त्यांचे पैसे वगैरे काढून त्यांना मारहाण केली। गरीब कुटुंबातील ते वयोवृद्ध होते। आज त्या वयोवृद्धाच्या बाबतीत अशी घटना घडली, उद्या एखाद्या महिलेच्या बाबतीत घडेल, मग सुरक्षिततेचा प्रश्न परत उभा राहतो। म्हणून राज्याचे नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री व या मतदारसंघाचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आणि सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत। म्हणजे DSP साहेब आहेत, ट्रॅफिक PI आहेत, पोलीस स्टेशनचे PI आहेत, सगळ्यांना, नगर परिषद आहे, साईबाबा संस्थान आहे, की यापुढे जे काय मागं घडलं असेल त्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, पण ह्यापुढे आजपासनं ह्या शहरामध्ये कुठलीही रिक्षा, जर एखाद्या रिक्षा चालकाला मालकाला जर व्यवसाय करायचा असेल तर त्याला बंधनं असणं फार महत्त्वाचं आहे। बंधनं कशी असली पाहिजे तर रिक्षा सर्वात महत्त्वाची ती परमिटची असायला पाहिजे, RTO पासिंगची असायला पाहिजे, ते ड्रेस त्यांच्या अंगावर पाहिजे, बॅच पाहिजे, त्या रिक्षामध्ये जो म्युझिक आहे, जो साऊंड आहे त्याचं प्रमाण एकदम कमी पाहिजे किंवा नसलंच पाहिजे, प्रखर लाईट आहेत। त्याच्यानंतर त्यांनी पोलीस व्हेरिफिकेशन त्यांचं असणं बंधनकारक आहे। क्षमतेपेक्षा जास्त सीट त्यांना त्या ठिकाणी वाहतूक करता येणार नाही, असे सगळे बंधनं त्या ठिकाणी घालण्याच्या संदर्भात आत्ताच मी आपले श्रीरामपूरचे डेप्युटी RTO जोशी साहेब त्यांच्याशी बोललेलो आहे मी, आणि ते सुद्धा ह्या कारवाईमध्ये त्यांची टीम पाठवणार आहेत। शिर्डी ट्रॅफिक PI एसेकर साहेब त्यांच्याबरोबर सुद्धा माझी बैठक झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात ही धरपकड आम्ही चालू करणार आहोत। याच्यात कोणाचीही हायगई केली जाणार नाही। मी गरीब आहे आणि आमचं कुटुंबाचं काय, तर तुम्ही गरीब आहात, तुमच्या कुटुंबाचं काय, आम्ही बसलो आहोत तुम्हाला व्यवसाय द्यायला, पण तुम्ही कायद्याने करायचं। तुम्ही रिक्षाची परवानगी घ्या, परवाने आणा, सगळं कायदेशीर करा, तुम्हाला कोणी हात लावणार नाही। याची खबरदारी स्वतः सुजयदादा नामदार साहेब सुद्धा घेणार आहेत आणि आमसारखा कार्यकर्ता सुद्धा घेणार आहे। पण तुम्ही जर म्हटले आम्ही काहीच करणार नाही,
परवाने घेणार नाही, आम्ही दारू पिऊन चालवणार, आम्ही नंगा नाच करणार, आम्ही पाहिजे तसे भाडे आकारू, असलं काही होणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी काही ठिकाणं अशी आहेत त्या संदर्भातले भाडे निश्चित करण्यात येणार आहेत. ती मीटिंग तुमच्यावर घेऊ, तुमच्या पण आम्ही काय पोटावर पाय देणार नाही, तुम्हाला पण परवडेल आणि साई भक्तांना किंवा स्थानिक लोकांना परवडेल अशा पद्धतीच्या भाड्याची आकारणी त्या ठिकाणी करण्यात येईल. पण हे सगळं हे करणं आता बंधनकारक होणार आहे. शहर बदलतंय, शहराची सुरक्षता महत्वाची आहे. पैसे येतील जातील पण माणसं भेटणार नाही. एकदा माणूस गेला, एखाद्या महिलेची जर इज्जत गेली ती परत आणता येणार नाही. म्हणून हे कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. आता याच्यात लोक म्हणतील की कुठं श्रीमंताच्या रिक्षा आहे, साडे गरीबाच्या आहे. आमचं काही म्हणणं नाही, गरीब पण आमचेच आहेत. सर्व समाजाला आम्ही बरोबर घेऊन चालतो, पण कायद्याच्या चौकटीत राहून तुम्हाला काम करावं लागेल. शिर्डी शहर छोटं गाव होतं, त्याचं छोटं शहर झालं, आता मोठं शहर झालेलं आहे. याच्यात कायद्याचं बंधन असणं तुम्हाला बंधनकारक राहील. या प्रकरणामध्ये रहीम पठाण उर्फ शंकर चौधरी असं त्या आरोपीचं नाव आहे. तो आरोपी शिर्डी शहरातला नसून गेल्या 15 वर्षापासून तो शिर्डी शहरामध्ये रहिवास करत होता. त्याच्यावर 12 गंभीर गुन्हे आहेत, रॉबरी वगैरे, जबरी चोरी वगैरे सगळ्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2दा तो हद्दपार झालेला आहे. 1.5 वर्ष त्यांनी जेल भोगलेली आहे. त्याचे जे साथीदार आहेत, सोनवणे म्हणून जो इनामवाडीत राहतो, हा आरोपी सुद्धा त्या सोनवणेच्या घरात राहत होता इनामवाडीमध्ये. आणि हे सर्व मिळून एक साईकृष्णनगरमध्ये रोहित कापशे म्हणून होता. त्याच्यानंतर त्याचे आई वडील मोलमजुरी करता. तो अंडर एज आहे, म्हणजे त्याचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, म्हणून त्याला अटक करण्यात नाही आली. उदय गायकवाड म्हणून आहे, तो कालिका नगर मध्ये राहतो. तो पण चोरी वगैरे अशा गुन्ह्यात तो यापूर्वी पण निष्पन्न झालेला आहे. विलास यतम म्हणून आहे, तो कालिका नगरला राहतो. त्याचे आई वडील सुद्धा लेबर आहे, तो सुद्धा यापूर्वी गुन्ह्यात आढळून आलेला आहे. ह्या लोकांनी ज्या वेळेस त्या वयस्कर वृद्धाला लुटलं, मारहाण केली, त्यानंतर सुद्धा कालिका नगर मध्ये एक आमचे रामदास पाटील कोते आहेत, त्यांचं त्या ठिकाणी काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्या ठिकाणी त्यांनी त्या लेबरची रूम तोडली. त्या ठिकाणी 6,000 रुपयाचा ऐवज 4-5 मोबाईल चोरून ते नेले त्याच दिवशी. म्हणजे एवढा मोठा, म्हणजे त्यांना धाकच राहिलेला नाही, एवढी त्यांच्यात मगरुरी आलेली, एवढा मी पण आलेला आहे. पोलीस कार्यक्षम असल्यामुळं DYSP साहेब असतील, PI गलांडे साहेब असतील, त्यांनी तत्काळ कारवाई करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. तर 4 आरोपी अटकेमध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व लोक जे आहेत हे रोज व्यसन करणारे लोक आहेत, म्हणून ही कारवाई करणं गरजेचं आहे. रिक्षामध्ये सुद्धा आपल्याला वाटतं, पण तसं नाहीये. रिक्षामध्ये सुद्धा मी मागं पण बोललो होतो, कमी श्रमामध्ये जास्त पैसा मिळवला, इझी मनी, तसा प्रकार रिक्षामध्ये आहे. म्हणजे रेल्वे स्टेशनवरनं भाविक घेऊन यायचे, ठराविक हॉटेललाच ते त्यांना जबरदस्ती करायची त्या ठिकाणी रूम घेण्यासाठी. यानेच 500 रुपये त्यांच्याकडनं घ्यायचे, सोडायचे. तिथं सुद्धा हॉटेलवाल्यांच्या पण काही मिस्टेक आहेत, चुका आहेत, ते सुद्धा त्यांना 50% कमिशन देतात. आणि रोजचे काही अपडाऊन करायचे, प्रसादालय सोड, 1000 रूमला सोड, 500 रूमला सोड, असे करून मुबलक पैसे त्या रिक्षावाल्यांना मिळतात. आणि त्याचा नशा ते रात्री करतात आणि त्या नशातनं ते गाड्या चालवतात आणि त्याच्यातनं असले प्रकार घडतायत सगळे. आता 15 वर्षापासून एवढा जबरी चोरी करणारा किंवा गुन्ह्यात म्हणजे सामील असलेला आरोपी शिर्डी शहरात राहतो. म्हणून याच्यानंतरची जी आमची मोहीम आहे ती संयुक्त मोहीम असेल, शिर्डी नगर परिषद, पोलीस स्टेशन, की प्रत्येक घर मालक ज्यांनी रूम भाडोत्री दिलेले आहेत, ते जे काय लोक भाडेकरू म्हणून राहतात, त्यांचे सगळे डिटेल्स घेऊन त्याचे कोणी काय निष्पन्न होतं नाही होत, कोणाकडे कागद आहेत नाही आहेत, याची सखोल चौकशी करून कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. ते कधी होणार, काय होणार, पण तुम्हाला मी सांगतो, एवढ्या महिन्याभराच्या आत शिर्डी शहरात तुम्हाला पुरा साफसफाई केलेली दिसते. एक लक्षात घ्या, शिर्डी शहरामध्ये रिक्षा स्टँड आहे. त्या रिक्षा स्टँडवर
ज्या रिअर रिक्षा आहेत पेट्रोलच्या, त्या ठिकाणी आमच्यासारख्या नेत्यांचे बोर्ड लावलेले आहेत. माझा सुद्धा फोटो 2 ठिकाणी स्टँडवर लावलेला आहे. पण सगळेच लोक नालायक असतात, खराब असतात असं नाही, आणि सगळे चांगले असतात असं पण काही नाही. बऱ्यापैकी अनुभव असा आला की ज्या रिक्षा ज्यांना स्टँड नाही ते हे कृत्य करताय. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, ते निष्पन्न व्हायला जरा अवघड होतं, पण ज्यांचा स्टँड आहे ते लोकांची सगळी ओळख असते, त्याच्यामुळं ते शक्यतो स्थानिक आहेत ते लोक. हे जे काय बाहेर रिक्षा आहेत ज्यांना स्टँड वगैरे नाही, हे सगळे बाहेर गावून आलेले आहेत. तुम्हाला खोटं वाटेल, पण शिर्डी शहरामध्ये जर तुमच्या शनी शिंगणापूरच्या ज्या 4 चाकी चालणाऱ्या आहेत, ते जर आम्ही तुम्हाला आता गेल्या पुढच्या 15 दिवसात त्यांच्यावर पण कारवाई करणार आहोत, तर दुसऱ्या जिल्ह्यातनं लोक आलेले तिथे व्यवसाय करण्यासाठी. सेम रिक्षांच्या बाबतीत तसंच घडलेलं आहे. म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी जर तिकडे गुन्हे केले त्यांच्या भागात, सोपी जागा कोणती? शिर्डीत यायचं, राहायचं, रिक्षा चालव, हे चालव, ते चालव, आपलं इथं लपन पण होतं आणि नशा करता येते आणि आपली प्रवृत्ती पण दर टायमाला, आणि पैसे मिळतात. ते प्रवृत्ती सुद्धा वारंवार मधून जागी होत असते. तर ह्या पद्धतीचं जे काही चाललंय त्याच्यावर आम्ही 100% आता बंधन घालणार आहोत. नियम या ठिकाणी लावणार आहोत. रेड बोर्ड त्या ठिकाणी कंपल्सरी आहे. यांना सुद्धा आम्ही स्टँड देणार आहोत. कोणीही यापुढे 1 महिनाभरात तुम्हाला कोणीही रस्त्यावर कोणी रिक्षा लावताना, चालवताना किंवा 4 चाकी जी आहे ती जी प्रवासी वाहतूक आहे, लक्झरी असेल, त्या कुठलेही वाहन तुम्हाला दिसणार नाही. आम्ही त्यासाठी पार्किंग उपलब्ध केलेली आहेत. पार्किंगचं काम झालेलं आहे बऱ्यापैकी, पण आम्ही त्यांना आता सक्तीने त्या ठिकाणी पाठवणार आहोत. ते आम्ही निश्चित करणार आहोत. त्याचे रेड बोर्ड, त्याचे QR कोड, हे सगळे आम्ही जे काही सोशल मीडिया मार्फत जेवढं आम्हाला त्याला स्प्रेड करता येईल त्या पद्धतीनं भाविकांपर्यंत कसं सोपं जाईल या पद्धतीनं आम्ही त्याची कारवाई करणार आहोत.